Good evening everyone. I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 यामधल्या इंग्लिश ग्रामरसाठी नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. या टॉपिकवरती आपण टॉप MCQ क्वेश्चन बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी. तर जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही MHBSc नर्सिंग CET एक्झाम 2025 या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने एक कंप्लीट कोर्स लॉन्च केला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MC क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा, सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3000 रुपीजमध्ये अवेलेबल करून देण्यात आले आहेत. अजून काही कोर्सबद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असेल तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता हा कोर्स ॲक्सेस कसा करायचा किंवा एनरोल कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ओपन करा. हे पहा, ब्लॅक आणि येलो कॉम्बिनेशनमध्ये आपल्या ॲपचं लोगो असेल. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा, म्हणजे BSc नर्सिंग असं टाईप करा. नंतर तुम्हाला खाली BSc नर्सिंगचा कोर्स दिसेल, तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील. आता पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट वर्ड फॉर वन हू लव्स माइनकाइंड इज कॉल्ड. आता पहा, जो म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, जो मानव जातीवर प्रेम करतो असा होतो. मग त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात फिलॅन्थ्रोपिस्ट. ओके, आता बाकीचे ऑप्शन्स पाहू आपण. फर्स्ट ऑप्शन आहे ऑप्टिमिस्ट. ऑप्टिमिस्ट म्हणजे जो नेहमी चांगलं घडेल असा होप ठेवतो. सेकंड आहे ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे काय, जो आपले डोळे चेक करतो त्याला म्हणतात, किंवा चष्म्यासाठी प्रिस्क्रिप्शन देतो अशाला म्हणायचं तर ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्शन डी आहे बघा ट्रॉन्ट. तर जो काम किंवा आपली शाळा बुडवतो त्याला म्हणायचं ट्रॉन्ट. ओके, म्हणजे बाकीचे पण ऑप्शन्स का पाहतोय आपण, तर नेक्स्ट टाइम अशा टाईपचे क्वेश्चन किंवा या ऑप्शन्सवरती रिलेटेड क्वेश्चन्स आपल्याला विचारू जाऊ शकतात. सो आपण प्रत्येक ऑप्शन देखील पाहत जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय येतो, अ हेटर ऑफ नॉलेज अँड लर्निंग. म्हणजे जो नॉलेजला किंवा शिकण्याचा किंवा ज्ञानाचा हेट करतो अशाला काय म्हणतात, तर अशाला म्हणतात मिसोलॉजिस्ट. म्हणजे ऑप्शन कोणता, ए. ओके, तर आता बाकीचे ऑप्शन्स पाहू. बिब्लिओफाईल. तर बिब्लिओफाईल म्हणजे काय, जो पुस्तकांवरती प्रेम करतो. सी ऑप्शन आहे फिलोलॉजिस्ट. तर फिलोलॉजिस्ट म्हणजे काय, जो भाषा किंवा साहित्याचा स्टडी करतो. नेक्स्ट ऑप्शन आहे मिसोगायनिस्ट. तर म्हणजे काय, तर जो महिलांचा हेट करतो किंवा महिलांचा तिरस्कार करतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा आता, चूज द करेक्ट वर्ड फॉर. सेंटेन्स काय, अ लाईफ स्टोरी ऑफ अ पर्सन रिटन बाय हिमसेल्फ. म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतः लिहिलेले त्याचं चरित्र, तर त्याला म्हणतात ऑटोबायोग्राफी. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर सी. तर आता ऑप्शन्स काय आहेत, तर बायोग्राफी. बायोग्राफी म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचे जीवनचरित्र हे दुसऱ्याने लिहिणे. नेक्स्ट आहे क्लायमॅक्स. क्लायमॅक्स म्हणजे काय, एखादी मूवी आहे त्यामधला एकदम इम्पॉर्टंट पार्ट किंवा एखादा रोमॅन्टिक पार्ट, त्याला काय म्हणायचं, तर क्लायमॅक्स म्हणायचं. नेक्स्ट आहे ऑप्शन डी आहे कॅटॅस्ट्रॉफी. कॅटॅस्ट्रॉफी म्हणजे एकदम अचानक घडणारी किंवा अचानक वाईट घडणारी घटना. ओके, सो ऑप्शन राईट कुठला असेल, सी ऑप्शन हा करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वन हू बिलीव्स इन फेथ. म्हणजे काय, जो आपल्या कर्मावरती नियतीवरती विश्वास ठेवतो अशाला काय म्हणतात, तर अशाला म्हणतात फॅटॅलिस्ट. म्हणजे ऑप्शन ए. आता पहा ऑप्शन्स पाहू बाकीचे.
ऑप्शन बी आहे नार्सिसिस्ट. नार्सिसिस्ट म्हणजे काय, जो स्वतःवर खूप प्रेम करतो किंवा आणि स्वतःबद्दलच खूप विचार करतो. सी ऑप्शन आहे फेमिनिस्ट. फेमिनिस्ट म्हणजे जो महिलांच्या इक्वॅलिटी समानतेसाठी समर्थन करतो. नेक्स्ट ऑप्शन आहे न्यूमिस्मॅटिस्ट. न्यूमिस्मॅटिस्ट म्हणजे काय, जो वेगवेगळे नाणी किंवा पदके किंवा वेगवेगळे चलन जे आहेत त्यांना गोळा करतो किंवा त्यांचं जतन त्यांचा अभ्यास करतो. ओके, म्हणून इथं ऑप्शन काय आहे, ऑप्शन ए. क्वेश्चन 5 पहा आता. पोलिसमॅन रायडिंग ऑन मोटरसायकल ॲज गार्ड टू VIP. म्हणजे काय, VIP ला सिक्युरिटी देण्यासाठी मोटरसायकलवर असलेले पोलीस, तर यांना म्हणतात आउट रायडर्स. काय म्हणायचं यांना, तर आउट रायडर्स. म्हणजे इथं ऑप्शन काय येईल, ए हा करेक्ट असेल. बाकीचे ऑप्शन्स पाहू. बी ऑप्शन आहे पहा सर्वंट्स. सर्वंट म्हणजे काय, घरकाम किंवा वैयक्तिक कामासाठी आपण जे माणूस लावतो त्यांना म्हणायचं सर्वंट्स. नेक्स्ट आहे ऑप्शन सी कमांडोज. कमांडोज म्हणजे काय, तर एखादं स्पेशल प्रशिक्षण घेतलेले सैनिक, जे खूप मोठा जर धोका असेल त्या कामांसाठी ते नेमलेले असतात. नेक्स्ट ऑप्शन आहे अटेंडंट्स. अटेंडंट्स म्हणजे एखाद्या स्पेशल कामासाठी सेवा देणारे किंवा मदत करणारे लोक. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. चूज द करेक्ट वर्ड फॉर आयकॉनोक्लास्ट इज वन वू. तर म्हणजे काय होतं, तर जो धार्मिक गोष्टी आहेत किंवा जे मंदिर आहेत यांच्यावरती हल्ला करतात. ओके, आता ऑप्शन्स पहा. फर्स्ट आहे, याचा अर्थ काय होतो, डिस्ट्रॉयज इमेजेस, म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल. आता बाकीचे पाहू ऑप्शन्स. नेक्स्ट आहे अ ग्रुप ऑफ आयकॉन्स. ग्रुप ऑफ आयकॉन्स म्हणजे इट इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ सिम्बॉल्स और फिगर्स. नेक्स्ट ऑप्शन आहे इज अ पॉप्युलर फिगर ऑफ द सोसायटी. म्हणजे वेल नोन असणारी एखादी आदरणीय व्यक्ती किंवा आदरणीय व्यक्ती किंवा प्रसिद्ध व्यक्ती. नेक्स्ट ऑप्शन आहे इज अ पॉप्युलर फिगर ऑफ द हिस्ट्री. म्हणजे हिस्टोरिकल फेमस असणारं किंवा ॲडमायर वस्तू किंवा व्यक्ती. ओके, म्हणून ऑप्शन ए इथे करेक्ट असेल. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वन वू कलेक्ट्स कॉइन. तर काय म्हणतात, जो कॉइन कलेक्ट करतो त्याला म्हणायचं न्यूमिस्मॅटिस्ट. काय म्हणायचं, न्यूमिस्मॅटिस्ट. म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर डी ऑप्शन, म्हणजे जो नाणी गोळा करतो. आता बाकीचे ऑप्शन्स पाहू. फर्स्ट आहे कलेक्टर. कलेक्टर म्हणजे एखादं म्हणजे काही गोष्टी जमा करणं, वेगवेगळ्या गोष्टी जमा करणं. नेक्स्ट आहे नार्सिसिस्ट, म्हणजे जो स्वतःवर प्रेम करतो किंवा स्वतःचा विचार जास्त करतो. नेक्स्ट ऑप्शन आहे कॅलिग्राफर. तर कॅलिग्राफर म्हणजे काय, एकदम जे वेगवेगळ्या खूप सुंदर हँडरायटिंग काढतात बघा, तर त्यांना म्हणायचं कॅलिग्राफर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वन हू टॉक्स ऑफ हिज ओन अचीवमेंट्स. म्हणजे स्वतःच्या अचीवमेंटबद्दल नेहमी किंवा यशाबद्दल नेहमी बोलतो. ओके, तरी अशाला म्हणतात इगोटिस्ट. ओके, म्हणजे ऑप्शन कुठला राईट असेल, तर बी. बाकीचे ऑप्शन बघा. फर्स्ट ऑप्शन आहे इगोमॅनियक. इगोमॅनियक म्हणजे स्वतःवर अतिशय जास्त प्रेम करणे आणि स्वतःकडे लक्ष केंद्रित करणारा व्यक्ती. नेक्स्ट आहे ऑप्शन पहा बोस्टफुल. बोस्टफुल म्हणजे जो स्वतःबद्दल बढाई मारतो. नेक्स्ट ऑप्शन आहे प्राऊड म्हणजे आपल्या किंवा दुसऱ्यांच्या यशावर अभिमान वाटणारा. नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, लवर ऑफ गुड फूड. लवर ऑफ गुड फूड म्हणजे ज्याला खूप जेवण किंवा खाणं आवडतं. आता फर्स्ट
चा अर्थ काय होतो? गव्हर्नमेंटचा. गव्हर्नमेंटचा अर्थ तेच होतो की ज्याला जेवण खूप अधिक प्रमाणात आवडतं. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंटचा अर्थ काय होतो? जो चांगल्या किंवा एकदम हाय क्वालिटीच्या अन्नाचा किंवा जेवणाचा आस्वाद घेतो. नेक्स्ट आहे एपिक्युअर. तर एपिक्युअर म्हणजे जो उत्तम किंवा चांगल्या अन्नाची चव घेतो. नेक्स्ट आहे प्रोफेशनल इटर, म्हणजे जो त्याच्या प्रोफेशनलपणे जेवण जेवतो किंवा खातो. म्हणून इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? गव्हर्नमेंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. अ मिसॅन्थ्रॉपी वूड डिसलाईक वुमेन इन पर्टिक्युलर इज कॉल्ड. म्हणजे काय? तर जो महिलांचा तिरस्कार करतो असा व्यक्ती. ओके, म्हणजे इथे काय ऑप्शन राईट येईल? मिसोगायनिस्ट. ऑप्शन्स पहा काय बाकीचे आहेत. मिसोगॅमिस्ट. मिसोगॅमिस्ट म्हणजे जो मॅरेजला किंवा विवाहाला तिरस्कार करतो. नेक्स्ट ऑप्शन आहे मिसोलॉजिस्ट. मिसोलॉजिस्ट म्हणजे जो विचारांचा किंवा ज्ञानाचा तिरस्कार करतो. नेक्स्ट आहे ऑप्शन आहे वुमन हेटर. वुमन हेटर म्हणजे महिलांचा शत्रू. पण हे पण अर्थ काय होतो? महिलांचा शत्रूच होतो किंवा महिलांचा तिरस्कार करणंच होतो. पण जो सी ऑप्शन आहे मिसोगायनिस्ट किंवा मिसोजिनिस्ट जो आहे तो करेक्ट ॲप्रोप्रिएट वर्ड आहे वरच्या सेंटेन्ससाठी. सो इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन सी. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबूया. काही डाऊट्स असेल तर मला कमेंट डाऊन करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.